मागील 10 ते 12 दिवसापासून आपण ज्ञानेश्वरी पारायणचे ज्ञानेश्वरी अमृत हॅलो आमच्या आत्या शीला ओमजी डागा यांच्या मधुर वाणीतून ऐकत आहोत. ह्यांचे हे 100वे पारायण. हा एक योगायोगच आणि ते कालच कळालं मला की ह्यांचे 100वे पारायण आहे आणि तेही आमचे भाग्य आज आपल्या घरात होत आहे. ह्यांनी ज्या वेळेस ते अध्यायाच्या पूर्वी जे अध्यायाचे अर्थ सांगितले त्या सांगितल्यामुळे जेव्हा अध्यायाचे वाचन करत होतो आपण तेव्हा तो दृश्य माझ्या समोर डोळ्यासमोर दिसत होते. हे अध्यायाचे अर्थ कळाल्यानंतर ते दृश्य असं आपल्यासमोर दिसत होते आणि मला वारंवार असं जाणवत होतं की श्रीकृष्ण भगवान आपल्यालाच काहीतरी मार्गदर्शन करतायत आणि वेळोवेळी मी इकडे माझं मन जात होतं. म्हणजे एक आध्यात्मिक वातावरणातच मी होतो. आणि ह्या पूर्ण ज्ञानेश्वरीचे सारांश जे मला कळालं की हे आपलं मृत्यूयुग आहे. ह्या मृत्यूयुगामध्ये 1% सुख आहे आणि 99% संघर्ष आहे. जरी आपल्याला माहिती आहे की मृत्यूयुगामध्ये 99% संघर्ष आहे तरी आपण त्या 1% सुखाच्या मागे पळतो आणि आपले जीवन व्यर्थ करतो. देवाने आपल्याला जसे ठेवले आहे त्याप्रमाणे आपण राहायला हवे. परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे. जे आज माझ्याकडे आहे ते काल कोणाचे तरी होते, उद्या कोणाचे तरी होणार आहे. हे आपल्याला समजले तर आपले जीवन सार्थक आहे. आणि त्याचबरोबर भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आपल्याबरोबर त्या चांगल्याच घडल्या. वर्तमान काळात जे काही घडत आहे ते चांगलंच घडत आहे आणि भविष्य काळातही जे घडेल ते चांगलेच घडेल असा भाव जर आपण ठेवला तर आपण नेहमी आनंदी राहू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं आई वडीलच हे आपले देव आणि आई वडीलच हे आपले गुरु आणि आई वडिलांचीच पूजा आणि सेवा ज्यांना करायचा भाग्य मिळाला त्यांचे जीवन धर्माने धन्य झाले. ज्या लोकांना हे भाग्य मिळत नाही त्यांना मी तर असं म्हणेन की लोकांनी आई वडिलांची आणि वयस्कर लोकांची सेवा केलीच पाहिजे. आणि हेच आजच्या ज्ञानेश्वरीचे सारांश. आणि ह्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमाने मी तुम्हाला मी मागचे 10-15 दिवस 10-12 दिवस मी एकदम ज्ञानेश्वरी वातावरणात होतो. दवाखान्यात आलो तर मी ज्ञानेश्वरीचे व्हिडिओ बघत होतो. एक माऊलीचा मराठी पिक्चरही बघून घेतला. मला ज्ञानेश्वरीबद्दल काहीच माहिती नव्हतं. मी विज्ञानाचा विद्यार्थी आणि हे आध्यात्मिक विज्ञान मला काहीच माहिती नव्हतं. पण हे सगळं मी बघत ज्ञानेश्वरी माऊलींचा संघर्ष पाहिला आणि त्याच्यातनं त्यांनी कमी वयात एवढं मोठं काम करून गेले आणि आपल्याला एवढं ज्ञान देऊन गेले. हे सगळं मला हे बघण्यात मिळालं. आणि मी आता जिथे जिथे जाईल सगळ्यांना हे म्हणेल किंवा तुमच्याकडे ज्ञानेश्वरी पारायण जरूर ठेवा आणि हे पारायण असेच अखंड चालू राहावं. धन्यवाद.